समोर झाडं दिसत आहेत ती भांगीची भाजी आहे. ही रानभाजी आहे. हिचा उपयोग आपण औषधाप्रमाणे पण करू शकतो. ही भाजी आपल्याला जून महिन्यामध्येच भेटते. सूज आलेल्या ठिकाणी आपण ह्या पानांचा लेप लावू शकतो. कफ, खोकला, पिंत अशा अनेक आजारावरती ह्या पानांचा उपयोग होऊ शकतो. एवढी पानं आपल्याला भाजीसाठी भेटली आहेत. कोवळी कोवळी पानं आपण घ्यायची आहेत भाजीसाठी. भाजी मी साफ करून घेतली आणि 2-3 पाण्याने मी धुतली आहे भाजी. आणि पानांना बघा कडेने कात्रे असतात हे बघा. भाजी मी चिरून घेते. पानांना देठं असतात ते आपण कापून टाकायची, ते देठं घ्यायची नाहीत. आणि सगळे हे बघा थोडीशी पानं अशी एकत्र करून जुडी करून चिरायची आहेत, म्हणजे बारीक कापून घ्यायची आहेत. जेवढं आपल्याला जमेल तेवढी बारीक भाजी कापायची. अशा प्रकारे हे बघा आता सगळी भाजी कापून झालेली आहे. आता मी एका पातेलीमध्ये पाणी घेणार आणि ह्या पाण्यामध्ये सगळी भाजी टाकणार आहे. भाजी 10 मिनटं चांगली उकडून घ्यायची आणि गाळून टाकायची. ही भाजी मी आता गॅसवरती उकडत ठेवते. 8-10 मिनटानंतर ही भाजी उकडली आहे बघा. भाजी उकडल्याच्या नंतर हे पाणी बघा काळपट दिसतं आहे, म्हणजे भाजी आपली चांगली उकडली आहे. आता मी फोडणीची तयारी करते. 1-2 तास भिजवलेली चणा डाळ आहे. कांदा फोडणीसाठी, मिरची आणि खोवलेलं खोबरं आणि फोडणीला तेल हे साहित्य आपल्याला लागणार. तेल मी ओतते आहे कढईमध्ये. भाजीला तेल जरा जास्तच लागतं. कांदा पण थोडा जास्त लागतो तरच भाजी चांगली होते. हा कांदा टाकला आहे आता फोडणीमध्ये. कांदा चांगला परतून घेणार. गुलाबी कलरचा होईपर्यंत. आता मिरची टाकते. मिरची परतून घेणार. कांदा मी चांगलं 5 मिनटं परतून घेतला आहे. मिरची 2 मिनटं परतून घेतली आहे. आणि ही भाजी बघा उकडलेली भाजी मी गाळून टाकली आहे. सगळं पाणी आतलं काढून टाकलं आहे. आता मी चण्याची डाळ टाकते फोडणीमध्ये. भाजीची चव तुरट कडू अशी असते. उकडून टाकल्यामुळे तुरटपणा कडूपणा कमी होतो. मीठ टाकते, म्हणजे डाळीला चांगलं लागतं फोडणीमध्ये टाकलं मीठ तर. आता ही भाजी टाकते आतमध्ये आणि ही भाजी चांगली मी परतून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता मीठ टाकते आहे. मीठ टाकून नंतर चांगलं परतून घेतलं. आता थोडं मी लाल तिखट पण टाकते, म्हणजे चव चांगली लागते. मिरची लाल तिखट असलं की चव जरा आणि चांगली लागते. थोडं पाणी घालते आणि मिक्स करून झाकण मारून ठेवते. ही बघा वाफेवरती भाजी छान शिजली आहे. असं 1-2दा परतून घ्यायची मध्ये मध्ये. ही भाजी शिजायला 8 ते 10 मिनटं लागतात परत. आता ओलं खोबरं टाकते आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेते. चपाती, भाकरी, भात ह्याच्याबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आता भाजी तयार झाली आहे.